लागणार आहे. कसं बघता तुम्ही या निर्णयाकडे? राहुल नार्वेकरजी विधानसभेचे अध्यक्ष हे निकालामध्ये जे विधानमंडळाच्या नियम परंपरा आहे, कायदे आहेत, विधानमंडळामध्ये ज्या कायद्याने विधानमंडळ चालतं त्यानुसार कुठल्याही कायद्याला आळमोड न करता किंवा कायद्यांचं रक्षण करून माननीय नार्वेकरजी निकाल देतील असं मला वाटतं आहे. ज्या पद्धतीने 2-3 दिवसापूर्वी नार्वेकर एकनाथ शिंदेना भेटले होते तेव्हापासून सातत्याने टीका केली जाते. उद्धव ठाकरे तर म्हणतात की न्यायाधीशाने जाऊन ज्याच्या विरोधात निर्णय द्यायचा त्यांना भेटण्यासारखा हा प्रकार आहे. विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात, पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे, आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रुटीन प्रक्रिया आहे. त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं. ठाकरे गटाकडून अशा प्रतिक्रिया येत आहे की जेणेकरून त्यांच्या विरोधात निकाल लागणार आहे. ते म्हणतात की दिल्लीवरनं सगळं सेट झालेलं आहे निकाल. हे पहा, जेव्हा अपयश येतं किंवा अपयशाचं खापर फोडायचं असतं तेव्हा महाराष्ट्रात एक नरेटिव्ह सेट करण्यात येतं. आपले गुन्हे, आपले पाप लपवण्याकरता दुसऱ्याच्या माती खापर फोडणे हा सर्वात चांगला उपाय असतो आणि म्हणून असं होत असतं. पण मला वाटतं वस्तुस्थितीला समोर गेलं पाहिजे, नियम आणि कायद्याला समोर गेलं पाहिजे आणि नियम आणि कायद्याची परंपरा राखली पाहिजे असं मला वाटतं. उगाच आरोप प्रत्यारोप करून फक्त आपल्याला ते मन समाधान होतं, पण जनतेला माहीत असतं खरं काय आणि खोटं काय. संजय राऊत यांच्या नेतृत्वात गेल्या 2 दिवसापासून जी भाषा वापरली जाते ती म्हणजे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे असंच वाटतं का आपल्याला? 100% जेव्हा त्यांना वाटतं की आम्ही अपयशी होणार आहोत, जेव्हा अपयश माणसाच्या जीवनामध्ये येतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारून आपल्याला तेवढा वेळ काढता येऊ शकतं, पण सत्यता ही सत्यता असतं. नियम हे नियम असतात, कायदे हे कायदे असतात. काही वेळापुरता तेवढा एक नरेटिव्ह सेट करतात की हे आमच्या विरुद्ध झालं, हे अशामुळे झालं, केंद्रावरनं आहे, दिल्लीवरनं आहे. त्यामुळं काही दिवसाकरता हे ठीक आहे, पण हे जे काही निकाल येतात ते नियम आणि कायद्याने येतात.